आपले मन आनंदी असेल ना तर आपल्याला प्रत्येक सकाळ सुंदर वाटते। आयुष्य खूप सुंदर आहे, ते इतके आनंदी करा की पाहणाऱ्यालाही आनंद होईल। आपल्या आयुष्यातील गरजा थोड्याशा कमी करून कुठल्याही स्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा। आपले आयुष्य हे आपल्या विचारांचे प्रतिबिंब असते, म्हणून सकारात्मक विचार करून सुंदर आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा। हॅलो, नमस्कार। सर्वात आधी तुम्हा सर्वांना हर हर महादेव आणि तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत। गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना। तर सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि तुम्ही तर पाहू शकता बाहेर अजून थोडा अंधारच आहे। सकाळी उठल्यावर थोडा वेळ मी बाल्कनीत उभी राहते, कारण सकाळची थंडगार हवेचा आनंद घेणं, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणं आणि वातावरणातील शांती पाहणं मला खूपच आवडतं। तर याच्यामध्ये जे समाधान आणि सुकून मिळतो ना, त्याच्यामुळे मन अगदी प्रसन्न होऊन तरोताजा होतं। तर चला आता सकाळच्या कामाची सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी घराची साफसफाई करून घेते। तर सकाळची साफसफाई म्हणजे घर थोडंसं झटकून घ्यायचं, घरातील कानाकोपऱ्यातील कचरा काढून घ्यायचा, अंगणातील कचरा काढून घ्यायचं, घर पुसून घ्यायचं, हेच असतं। तर या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात मी शिव महापुराणाची कथा ऐकण्यासाठी पुणे येथे गेले होते आणि तेथील भक्तांचे अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवले आणि त्या सर्व व्हिडिओंना तुमच्याकडून छान प्रतिसाद मिळाला, त्यासाठी तुम्हा सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद। तर आता घरातील पूर्ण केरकचरा काढून घेतला, अंगणही स्वच्छ करून घेतलं, त्याच्यानंतर चौकट छान पुसून घेतली, चौकटीला हळदी कुंकू लावलं, दारात छोटीशी रांगोळी घातली। तर तुम्ही तर पाहू शकता घराच्या मुख्य दरवाज्यावर मी श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं तोरण लावलं आहे आणि इथं छोटीशी रांगोळी काढली आहे। तर चला आता पुढची कामं करूया। तर आता पूर्ण घरही स्वच्छ झालेलं आहे, अंगणही स्वच्छ करून घेतलं। तर आता मशीन मध्ये कपडे धुवायला घालते आणि आंघोळीला जाते, म्हणजे आंघोळ होईपर्यंत कपडेही धुवून होतील। तर सकाळ सकाळची कामं थोडी जास्त असतात आणि थोडीशी गडबड असते, पण एकदा नाश्ता करून महिमाचे पप्पा बाहेर गेले ना, तर मग मी निवांतपणे कामं करते, थोडा वेळ व्हिडिओची एडिटिंग करत बसते। आंघोळीनंतर मी माझं थोडंसं आवरून घेते, त्याच्यानंतर सर्वात आधी मी घरातील देवपूजा करून घेते, त्याच्यानंतर शिवालयामध्ये जाऊनही मला पूजा करायची असते। तर घरातील पूजापाठ झाल्यानंतर एक माळ श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करते। तर एकदा घरातील सर्व कामं आवरली ना, त्याच्यानंतर मी शिवालयामध्ये जाते। शिवालयामध्ये जाऊन शिवलिंगाची पूजा करणं हा माझा रोजचा नियम आहे। तर चला आता जाऊया मंदिरात। तसं शिवालय माझ्या घरापासून जवळच आहे, तर 2 मिनिटात मी मंदिरात पोहोचून जाते। तर आता मी मंदिरात पोहोचले आहे। तर या ठिकाणी मारुतीचंही मंदिर आहे, तर ते समोर आहे ते मारुतीचं मंदिर आणि डाव्या हाताला आहे ते महादेवाचं मंदिर। तर चला आता मी तुम्हाला शिवालयामध्ये घेऊन जाते। तर सर्वात आधी मी शिवलिंगावर जल चढवते, त्याच्यानंतर विभूती आणि गंधाचा छान श्रृंगार करते, त्याच्यानंतर बेलपत्री आणि फुलं चढवून काहीतरी प्रसादासाठी ठेवून महादेवांची आरती करून घेते। शिवालयामध्येही एक माला जप करते। तर अशा प्रकारे मी प्रतिदिन माझ्या महादेवांच्या मंदिरात पूजा अर्चना करते। तर चला आता माझी पूजा झाली आहे, आता आपण जाऊयात घरी। तर प्रतिदिन शिव महापुराण ऐकणं, शिवलिंगावर जल चढवणं, संध्याकाळचं भजन करणं आणि सतत महादेवांचं नामस्मरण करणं, यामध्ये जो आनंद मिळतो ना, तो आनंद मला कशातच मिळत नाही। तर शिवलिंगावर चढवलेलं थोडंसं जल मी घरी घेऊन येते आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर आणि उंबरठ्यावर त्याचं सिंचन करते। महादेवाच्या मंदिरात पूजा करून आता मी घरी आली आहे। तर चला आता आपण बनवूयात नाश्ता। तर आज मी नाश्त्याला आप्पे बनवणार आहे। तर हे पीठ मी रात्रीच मिक्सर करून ठेवलं होतं। आता याच्यामध्ये आपण चिरलेला कांदा, चिरलेली मिरची, चिरलेली कोथिंबीर आणि चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे। त्याच्यानंतर स्वादानुसार थोडंसं मीठ घातलं, थोडीशी हळदी आणि थोडीशी मिरची पावडर घातली। तर आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत। तर हे आप्प्याचं बॅटर मी 1 ग्लास तांदूळ, अर्धा ग्लास उडदाची डाळ, अर्धा ग्लास पोहे आणि थोड्याशा मेथ्या घालून दिवसभर भिजवलं आणि रात्री झोपण्याआधी हे छान मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं। चटणी बनवण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल गरम केलं, त्याच्यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ घातली किंवा अख्खे उडीद ही तुम्ही घालू शकता आणि 7-8 मिरच्या घातल्या। तर आता हे छान आपण भाजून घेऊया। मिक्सरच्या जारमध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा लसूण घातला, त्याच्यानंतर फ्राय केलेली उडदाची डाळ आणि मिरच्या घातल्या, थोडंसं स्वादानुसार मीठ घातलं, थोडीशी रोस्टेड चण्याची डाळ घातली आणि छान बारीक वाटून घेतलं। तर अशा प्रकारे आपल्याला चटणी करून घ्यायची आहे। आता याला छान तडका मारूया। तडक्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल गरम केलं, त्याच्यानंतर मोहरी, जिरं, थोड्याशा लाल मिरच्या आणि कढीपत्ता घातला, थोडीशी हिंग घालायची आहे आणि ही फोडणी आपण चटणीवर ओतणार आहोत। तर अशा तऱ्हेने खोबऱ्याची चटणी मी बनवून घेतली आहे। आता आपण आप्पे बनवूयात। तर सर्वात आधी आप्पे पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं, त्याच्यानंतर आप्प्याचं बॅटर घातलं। तर या पिठामध्ये तुम्ही कांदे, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता नाही घातलात तरीही साधे आप्पेही खूप स्वादिष्ट लागतात। तर आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि छान एक बाजूनं त्याला खरपूस आपण भाजून घेऊयात। तर एका बाजूनी छान भाजून घेतल्यानंतर पलटून आपल्याला दुसरी बाजूही छान भाजून घ्यायची आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता दोन्ही बाजूनी छान आप्पे रोस्ट झालेले आहेत। तर आता मी इथं प्लेटमध्ये काढून घेते।
तर आता गरमागरम नाश्ता तयार आहे. तर सर्वात आधी महिमाच्या पप्पांना नाश्ता देते, कारण त्यांना बाहेर जायचं असतं. त्याच्यानंतर मनीषला नाश्ता देते आणि त्याच्यानंतर मी करते. तर आता या दोघांचा नाश्ता झाला आहे. तर चला आता मी नाश्ता करून घेते. तर तुम्ही इथं पाहू शकता किती सॉफ्ट आणि फ्लफी बनले आहेत आप्पे. तर तुम्हाला डिटेलमध्ये याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तर आता मस्त पोटभर नाश्ता करून घेतला आहे, कॉफी घेतली आहे, त्याच्यानंतर थोडंसं किचन आवरून घेतलं. आता मी थोडा वेळ व्हिडिओची एडिटिंग करत बसते. तर आता सकाळची पूर्ण कामं झालेली आहेत. आज मला थोडं बाहेर जायचं आहे, तर चला तयार होते. तर आता मी बाहेर जाण्यासाठी तयार झाली आहे. ज्या ठिकाणी चालली आहे ना त्या ठिकाणी पाळण्याचा कार्यक्रम आहे. तर तिथून यायला मला थोडा उशीरच होईल. तर हा व्लॉग मी इथंच संपवते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा. आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय.